अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे। आता जे शासकीय दस्तावेज आहेत, जी शासकीय कागदपत्रे आहेत, त्यावरती नाव लिहिताना स्वतःचे नाव, त्यानंतर आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव व त्यानंतर आडनाव अशा स्वरूपात नोंदविणे बंधनकारक असणार आहे। या संदर्भातील शासन निर्णय 14 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। मग आपल्याला हे माहिती असायला हवं की नेमकी कोणकोणती दस्तावेज आहेत, नेमकी कोणकोणती कागदपत्रे आहेत ज्यावर आईच्या नावाचा समावेश करणे बंधनकारक आहे व शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दलची थोडक्यात का होईना माहिती आपणाला असायला अत्यंत गरजेचे आहे। तर पहा मित्रांनो, समोर तुम्हाला स्क्रीनवरती 14 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने या संदर्भात जो शासन निर्णय काढलेला आहे तो दिसत आहे। मित्रांनो, महिलांना पुरुषांबरोबर समानतेची वागणूक देण्यासाठी, त्याचप्रमाणे समाजामध्ये महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी, त्याचप्रमाणे ज्या एकल पालक महिला आहेत यांची संतती यांना देखील समाजामध्ये ताटमानाने जगता यावे या उद्देशाने हा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला आहे। मित्रांनो, या शासन निर्णयानुसार 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना स्वतःचे नाव, त्यानंतर आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व नंतर आडनाव या स्वरूपात नोंदविणे बंधनकारक असणार आहे। मग कोणकोणत्या शासकीय दस्तऐवजांमध्ये म्हणजेच कोणकोणत्या शासकीय कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश हा बंधनकारक आहे? तर मित्रांनो, जन्मदाखला, शाळा प्रवेश आवेदनपत्र, सर्व शैक्षणिक कागदपत्रे, जमिनींचा सातबारा, प्रॉपर्टीची सर्व कागदपत्रे, शासकीय त्याचप्रमाणे निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक, सर्व शासकीय त्याचप्रमाणे निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लिपमध्ये, त्याचप्रमाणे रेशन कार्डमध्ये, त्याचप्रमाणे मृत्यूच्या दाखल्यामध्ये, या सर्व शासकीय दस्तऐवजांमध्ये, या सर्व शासकीय कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करणे बंधनकारक असणार आहे। आता या निर्णयाची इम्प्लिमेंटेशन वेगवेगळ्या विभागामार्फत नेमकी कसे करायचे ती संपूर्ण प्रोसेसबद्दलची माहिती खाली या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे। मग हा संपूर्ण शासन निर्णय जर तुम्हाला वाचायचा असेल, या संपूर्ण शासन निर्णयाची लिंक मित्रांनो मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। त्यावरती क्लिक करून तुम्ही हा संपूर्ण शासन निर्णय ओपन करू शकतात, वाचू शकतात, डाउनलोड करू शकतात। आशा आहे मित्रांनो ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा। आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर मग अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।